मग त्यांची आठवण येते का नाही तुम्हाला? बोला गणपती बाप्पा. 4 आयलंड टूरला नेण्यासाठी आपल्याला अशी गाडी आलेली आहे. म्हणजे प्राण्यांना पिंजऱ्यात वगैरे नेतात कसा, तशी गाडी आलेली आहे आपल्याला. विजिटर सेंटर आणि पीपी आयलंडला जायचं असतंय. आपल्याला जायचं 4 आयलंडला. तर इकडं नाव नोंदणी करून घेतली, चेक केला का आपलं नाव आहे का नाही. आणि इथं 400 बात आपण भरले. नॅशनल पार्क फी पर पर्सन 200 बात भरले, टोटल 400 बात. ठीक आहे. आणि इथे आता थांबायला सांगितलं आम्हाला. मला असा पिंक कलरचा बँड दिलेला आहे. हाय नमस्कार, कसे आहेत सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात. आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. आम्ही क्रॅबीमध्ये आहोत आणि आज आपली 4 आयलंड टूर आहे. तर सकाळी 8चा पिकअप होता आणि आता 9:30 वाजलेत. सर्व स्पीडबोटमध्ये जाणार आहोत आणि पब्लिक सोबत असणार आहे आपले, म्हणजे फॅमिली सोबत आहे आपले. बरेच इंडियन पण सोबत आहेत आपले. आणि बघूया कसा काय प्रवास होणार आहे, कुठल्या कुठल्या आयलंडवर येणार आहे ते सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि म्हणजे इंडियनचा खास करून अट्रॅक्शन आहे जो कहोना पेऱ्यामध्ये जो सीन दाखवला आहे. क्रूजमधून पडतात आणि दुसरीकडे जातात आयलंडवरती. त्या आयलंडवरती आज घेऊन जाणार आहेत आपल्याला. तर तो खास कहोना पेऱ्याच्या सीननीच ओळखला जातो आयलंड. तर तो अट्रॅक्शन असणार आहे व्हिडिओचा. तिकडे जाऊन आम्ही डान्स पण करणार आहे. तर चला टाईमपास न करता हा व्लॉग सुरू करूया. बघूया 4 आयलंड टूरमध्ये काय काय आपल्याला बघायला भेटतं ते. ठीक आहे, चलो जाऊया. स्पीड बोट, हां आपली स्पीड बोट आहे. अशी लाकडी बोट नाही आहे आपली, ही बघा. ही नाही, होडी नाही, आपली स्पीड बोट आहे. ते एक बरं आहे. आणि पब्लिक पण शिकार आहे आपल्यासोबत आज. आणि असं यंग जास्त करून कोण नाही आपल्यात. आम्ही दोघंच यंग आहे असं वाटतंय, लग्न न झालेली माणसे. हायकर सगळ्यांना हाय, भगवं कपडे घालून चालले माणसे. चला, ही आपली स्पीड बोट असणार आहे. ते एक बरं आहे, लगेच पोचू कुठं पोचायचं आहे तिकडं. हे बोटीमध्ये पोचता पोचता फुगाला झाला असता. चल पहिला टब आयलंड आहे बोलतो. 20 मिनिटं लागतील पोहोचायला तिकडे. हे बघा मित्रांनो, पोचलो आपण थप आयलंडवरती. टब आयलंडवरती. इथं 3 आयलंड एकत्र आहेत असे, म्हणजे जॉईंट. हे बघा, हा एक वाला, हा सेकंड आणि हा थर्ड. पण आपण आज थर्ड आयलंडवरती जाऊ नाही शकणार कारण का पाणी भरलेलं आहे. आणि इकडे सुद्धा कधी कधी पाणी भरते. ठीक आहे, नेचर किती मस्त आहे बघा. हा बघा, हा क्लायमेट बघा इकडचा. हे बघा, आपल्याला या आयलंडवरती 1 तास दिलेला आहे. आणि सर्व जे आई ताईस आहेत ज्या इथं एन्जॉय करतात, आपल्या महाराष्ट्रामधूनच आहेत ना? कुठून? महाराष्ट्र, नागपूर, यवतमाळ वरून आहेत आणि फुल मजा करतात तिकडं. पहिला दिवस आहे म्हणजे आत्ताच आले आहेत काय? बँकॉक करून आलात? 4 दिवस झालं. कसं वाटलं तुम्हाला थायलंड, बँकॉक? एक नंबर, अमेझिंग, एकच नंबर. ओके, चला करा, एन्जॉय करा. थँक्यू. कसं वाटतं मग थायलंड? तो तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. मजा करतात सर्वजणी. सर्व नागपूरच्या आहेत, म्हणजे तुम्ही लेडीज टूर मध्ये आलात, सर्व लेडीज आहेत. आणि मग आपले हजबंड म्हणजे मग त्यांची आठवण येते का नाही तुम्हाला?
म्हणे तुम्ही एन्जॉय करा. असं आहे. घरवाल्यांनी सांगितलं का तुम्ही एन्जॉय करा. आम्ही सांभाळतो, तुम्ही जा एन्जॉय करा. हा, घर सांभाळतील ते, तुम्ही एन्जॉय करा. याच्या पूर्वी पण तुम्ही अशा कधी फिरायला जातो वाटत, म्हणून तुमची सर्वांची गट्टी जमले आणि फुल खाऊन पिऊन आहेत. घरचे जर बघताय तर काय टेन्शन घेऊ नका. खाते पिते घरातले आहेत सर्वजणी. ओके, थँक्यू. जय महाराष्ट्र. भेटू. अजून आपली टूर फक्त सुरू झालंय. मजा करत राहू आपण. ओके, थँक्यू. मित्रांनो, हे बघा पाण्याचे कलरचे शेड बघा किती दिसतात इकडं. किती शेड आहेत बघा. कशा निसर्गाला मॅच करतात, स्कायला मॅच करतायत, शब्दच नाही. चिकन आयलँड. मित्रांनो, हा आहे चिकन आयलँड. बघा, म्हणजे कोंबडीच्या आकाराचा आहे हा आयलँड, म्हणजे हा डोंगर, त्याच्यामुळं हा नाव चिकन आयलँड पडला याला. हे बघा पुरे तयारी सोबत आलेले आहेत सगळ्याजणी. चिवडा, मजा आहे आमची आज. हाय, हे पण गुजरातवरून ना, गुजरात सुरतवरून. हाय, त्यांची छोटी बेबी पण आहे बघा. हाय, फॅमिली सोबत आलेले आहेत, एन्जॉय करतात सर्वजण. आणि हा चिकन आयलँड आहे, तिकडं आपण 20 मिनिटासाठी थांबणार आहोत स्नॉर्कलिंग करण्यासाठी. आम्ही नाही करणार आहोत, हे 7 जण आहेत, ते पण आपल्या इंडियामधलेच आहेत, ते करणार आहेत स्नॉर्कलिंग. त्यांच्यासाठी 20 मिनिटं थांबलोय चिकन आयलँड वरती. तिकडं मासे बघा किती आहेत, तुम्हाला दिसतात का पाण्यामध्ये. इकडं भरपूर मासे आहेत, पण यांना बघता नाही तो, ते प्रॉब्लेम आहे. आणि मला आज पवायचा नाही. हे बघा मस्त आहे, एकदम क्लिअर वॉटर आहे. मासे पण तुम्हाला दिसत असेल कदाचित. जबरदस्त व्ह्यू आहे. Okay, everyone, right now we are right here at Poda Island. Do you know Kaonapian? Kaonapian song, kan? Kaonapian lahe lahe ya. On this island, Kaonapian lahe lahe. This island, Kaonapian Island. Okay? आणि पोचलो आपण ज्या स्टॉपची आपण आतुरतेने वाट बघत होतो, तोच म्हणजे आपला कहना प्यारे चा शूट इतर झाला होता. हा बघा पाठी बघताय तोच सीन, पण पब्लिक पण तेवढीच आहे हो इकडे. बघा क्लायमेट बघा काय झालंय, पण एक हा बघा ढग, पाऊस याच्यामध्ये आहे, पण तो इथं पाणी सोडल का नाही त्याची गॅरंटी नाही. पण चला औषध आपण फोटोशूट करून घेऊयात. औषध ओढा आयलँड वरती कहना प्यारेची शूटिंग झाली होती, आणि बागी मधला सप्तेरा गाणं आहे ना, तो पण इकडे शूट झालेला इथंच कुठेतरी खोपच्यामध्ये. त्यांचं कसं सीन मस्त क्रिएट करतात, त्यांचे अँगल भारी असतात, त्यांचे स्वतःचे कॅमेरामॅन असतात. आपणच ट्रायपॉड लावून कुठं कुठं शूट करायचा. वारा मस्त सुटलाय, चला फोटोशूट करूया. व्ह्यू वगैरे सर्व मस्त आहे, मस्त व्हिडिओ येतील. पण विषय असा आहे ना, पावसाचं वातावरण झालंय, सर्व कालोख झालंय. तिलाच मगाशी पाऊस पाहिजे होता, भरपूर ऊन होता ना मगाशी. आता बरोबर पाऊस आलाय, नंतर जेवढं काय जाईल ना, तिथून कमी झाला पाहिजे बस. चला इथं जेवायचं आपल्याला. मला वाटतं टिफिन यांच्यातर्फेच असंच असतात ना, तर बघा असंच मला वाटतं. मोठा होता हॉल, हा वाला प्रायव्हेट, म्हणजे त्यांच्या टीम प्रमाणे आहे बघा. अशा बॉक्समध्ये आपल्यासाठी जेवण आणलंय. डाल भात आपल्याला खायला भेटणार आहे आज, आणि आज मंडे पण आहे, आज व्हेज आपला.
चला मित्रांनो, फोटो वगैरे काढून झालेला आहे. फोटो वगैरे दाखवीन तुम्हाला. मस्त मस्त फोटो आलेत. थोडासा कालोख आहे आणि अजून पावसाने थोडा कालोख केलेला आहे. एकदम क्लायमेट एकदम म्हणजे वातावरण एकदम भारी आहे आणि व्ह्यू सुद्धा जबरदस्त आहे. आणि पाऊस नेमका इकडे झाला बघा. पहिल्या 2 आयलंडवरती अजिबात पाऊस नाही, ऊन. आणि आता नेमका पाऊस जिथं खरोखर गरज आहे तिकडे नेमका तो आला. असा आहे हा पाऊस. आता ऊन टाकला आहे पण तरी थोडा थोडा रिमझिम पाऊस पडते. पण आपला झालेला आहे व्हिडिओ वगैरे बरोबर आली ना व्हिडिओ? मस्त आली. शॉर्ट व्हिडिओ रील्सला तुम्हाला बघायला भेटेल. कारण का कौना प्यारे आणि सप्तेरा सॉन्गवरती आम्ही रील्स शूट केलेली आहे. ती जाऊया आता. परफेक्ट टायमिंग झालेला आहे आपला जायचा. मस्त आहे व्ह्यू. पाठी बघा माझ्या. आणखी इकडं हा बघा व्ह्यू मस्त एकदम. चला जाऊया. आपला टाइम झालेला आहे जायचा. आणि जो यांनी जेवण आणला होता तो एकदम पकाव जेवण होता. कोणच जेवला नाही. मी फक्त एक पनीरचा तुकडा खाल्ला. जेवलो वगैरे काय नाही. एकदम बकवास लागत होता. चला जाऊया आता. बोट आपली वाट बघत असेल. पाऊस काय झाला माणूस आहे. पूर्ण क्लिअर झाला रे. निघायचा टाइम झाला आणि त्या साईडला गेला पूर्ण. तो बघा त्या साईडला गेला. मिस यू, बाय बाय, कहो ना प्यारे, हा मुझे प्यारे. चलो. हा बघा क्लायमेट. शेड बघा पाण्याचे काय कडक. त्या साईडला वेगळा शेड, या साईडला वेगळा शेड. चला जाऊया. त्यांच्या बॅगी घ्यायला गेले. चला मित्रांनो, आजच्या 4 आयलँड टूरचा शेवटचा आयलँड यो रेल्ले काय आहे म्हणजे रेल्ले आयलँड. ओके. म्हणजे जिथं उतरलो त्याच्या ऑपोजिट साईडला एक आयलँड आहे, तिकडे चाललोय. त्याचं नाव पालांगवा काहीतरी आहे. हे बघ कसं असते ना. आणि हाच आहे तो बीच. हा बघा ना, मोठ्या मोठ्या लाटा येतात. म्हणजे इथं हा खोल असतो. हे बघा इकडे जर म्हणजे चल जवळशी दाखवते तुम्हाला. जाऊया. असा केव सारखा आहे इकडं. आणि इकडं तुम्ही बघू शकताय एक बाईच्या रूपामध्ये एक असा पुतळा आहे. आणि इकडं असं म्हणलं जातं आहे काय ती आपल्या शिवाची भक्त होती, महादेवाची भक्त होती. आणि इकडं लिहिलंय सुद्धा आहे बघा, शी इज अन गॉड, शी इज अन इंडियन, शी बिलिव्स. हे बघा सर्व लिहिलेलं आहे. आणि असं म्हणतात जर इकडं म्हणजे जर तुम्हाला मूलबाल होत नसेल तर इथं प्रे करायचा तर म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होते असं म्हणतात इकडचे लोकल्स. ठीक आहे. इकडं मूलबाल नव्हता तिला म्हणून तिने इथं प्रे केलता काय असा बोलतायत. आणि स्टोरी आहे इकडे बघा. चला. रॉक क्लाइम्बिंग पण ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहे इकडं. बाबा बाबा यो बघा इथे लक्षात नाही गेला माझा. वरती बघ आपले
काय चला मित्रांनो, 4 आयलंड टूर आपली समाप्त व्हायला आली, म्हणजे समाप्त झालेलीच आहे. हे बघा सर्व उतरत आहेत बोटमधून. सकाळी 9च्या दरम्यान सुरू केली होती. पिकअप होता आपला 8:30चा आणि आता 3 वाजलेत. तर चला, शेवटचे काही दिवस राहिले. दिवस पटापट कसे निघून गेले समजलाच नाही. आणि विषय असा आहे, जेव्हा बाप्पा घरी होता तेव्हा पण ते 10 दिवस कसे निघून गेले समजले नाही, आणि इकडचे 10 दिवस कसे निघून गेले ते देखील समजला नाही. पटापट जसे व्लॉग ॲडजस्ट झाले तसे मी केलेत, नाही तर आराम केलाय, काय टेन्शन नाही. ही मोठी बोट आहे ना, ती बरी पडते. आता आमच्यात 2 जणी ॲड झाल्यात त्या या बोटमध्ये, म्हणजे पाणी बिणी आतमध्ये. ते छोट्या बोटी आहेत ना, स्पीड बोटी आहेत त्यात देखील. तर त्या थोड्या भीती घाबरल्या म्हणून ते आमच्या थोडा पे केला ते आम्हाला, म्हणजे आमच्या बोटवाल्याला, आणि मग आमच्यात सामील झाल्या. पण या छोट्या बोटीमध्ये थोडा प्रॉब्लेमच होते. ही बोट बरी जाते, त्यातल्या त्यात फास्ट असते, भीती पण वाटते, पण ही बोट सेफ वाटते मला तरी. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, भारत माता की जय. थँक्यू लव यू. मगाशी चलो ना, यो विषय काय माहिती खोला आहे. मगाशी स्कुबा डायव्हिंगची वेळी किंवा बोटमध्ये पण ते आपली टिंगल करत होतं आणि आपली लोक त्यांची टिंगल करत होतं, आणि आम्ही मजा घेत होतो. अबे साले, तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाए. बाय बाय, चलो बाय बाय. बीचवर काय आज पावलो नाही, पण आपल्या पूल एरियामध्ये आज आपण पाहणार आहोत. बघा, एक गोष्ट सांगायला मला नक्कीच आवडेल, काय जेव्हा फिफी आयलंडला गेलो होतो तेव्हा पण आपली मराठी लोक भेटली होती. जाम मजा आली त्यांच्यासोबत, आणि आजही भरपूर मजा आली. आपली लोक असले की मजाच वेगळी असते. चला स्विमिंग करूया. तर चला मित्रांनो, आपल्या 5व्या इंटरनॅशनल ट्रिपचा एंड इकडे होतोय. थायलंडचा टूर आपला आज इथं एंड होतोय. दिवस कसे निघून गेले पटापट समजूनच नाही आला. ही टूर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आता परत उद्यापासून तीच लाईफ आपली सुरू होईल. मानसीचं ऑफिस आणि माझे शूटमध्ये मी बिझी. या टूरमधून भरपूर साऱ्या आठवणी घेऊन जाणार आहोत. मित्रांनो, एक तुम्हाला मी नक्कीच सांगेन, काय फॅमिलीसोबत नक्की थोडाफार फिरत जा. आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा. आपण नेहमी बिझी असतो आपल्या कुठल्याही कार्यामध्ये, जॉब असू दे, बिझनेस असू दे, पण त्याच्यातून थोडा वेळ काढून आपण फॅमिलीला सोबत कुठं ना कुठं फिरायला घेऊन जा. असं नाही का इंटरनॅशनल ट्रिपच झाली पाहिजे. कुठलंही देवदर्शन, कुठेही पिरवाड जरी असला तरी पण एक हप्त्यातना किंवा महिन्यातना असा फॅमिलीला टाईम देत जा, हीच इच्छा आहे. आणि कारण काय माहिती आहे मित्रांनो, दिवस पटापट चाललेत, महिने पटापट चाललेत, सण पटापट येतात, सण पटापट जातात, वर्ष पटापट येतात. कधी आता डिसेंबर येईल समजणार पण नाही. त्याच्यात आपलं आयुष्य कमी होत चाललं आहे. आणि दुसरी गोष्ट, आयुष्याचं काय सांगता येत नाही. जसे दिवस पटकन चाललेत तसं आयुष्य पटकन निघून चाललं आहे. सो स्वतःची काळजी घेत जा, आणि शरीराला काय हानी होईल असं काय करू नका. आणि आपल्या फॅमिलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. आणि हॅपी राहा, खुश राहा, हेच सांगेन. आणि आजच्या म्हणजे हे पूर्ण टूरचे मी एंड करतो इथंच. व्लॉग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. टिल टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या. लव यू.